नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 2 एचएफ किंवा 2 जर्सी गायांपासून दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला खर्च किती लागेल, सोबतच तुम्हाला या ठिकाणी उत्पन्न किती भेटेल, त्यासाठी लागणारा गोठा असेल, शेड असेल किंवा तुम्हाला या ठिकाणी किती दूध भेटेल, किती उत्पन्न निघेल, खुराक चारा कितीचा लागेल, अशी संपूर्ण माहिती, संपूर्ण नियोजन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सोबतच तुमचा खर्च आणि उत्पन्न या ठिकाणी किती भेटेल, कसं भेटेल, 3 महिन्यानंतर किती, 4 महिन्यानंतर किती, असं संपूर्ण डिटेलमध्ये आपण या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि आपण बघा, शेळीपालन, बोकडपालन, कोंबडी पालन, शेती आणि एचएफ गाय असेल किंवा म्हैस असेल, अशी संपूर्ण माहिती, संपूर्ण व्हिडिओ आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण दररोज टाकत असतो। त्यासाठी तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे दररोजचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील। आणि मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओला नक्की लाईक करा। तर बघा, आपल्याला 2 एचएफ गाय किंवा आपल्या भाषेत आपण जर्सी गाय म्हणतो, तर त्या पाळून दूध व्यवसाय सुरू करायचा आहे। तर सर्वप्रथम हा प्रश्न उभा राहतो की या ठिकाणी त्यांना ठेवायचं कुठं। तर गाय आणण्या अगोदर तुम्हाला त्यांची राहण्याची सोय करावी लागेल, बरोबर। कारण की एचएफ गाय असेल किंवा जर्सी गाय असेल, त्यांना आजार या ठिकाणी लवकर होत असतो किंवा त्यांना या ठिकाणी तुम्ही जितक्या चांगल्या जागेत ठेवशाल तितकं त्यांना या ठिकाणी वातावरण सुटेबल राहतं। तर त्यासाठी तुम्ही एखादी तुमच्या घरामध्ये एखादी खोली असेल, गोठा असेल, पडवी असेल किंवा जुनं शेड असेल, त्यामध्ये तुम्ही त्यांना ठेवू शकता। किंवा तुम्ही एक 10-20 हजारमध्ये पत्रे ठोकून आणि छोटीशी ताडपत्री किंवा जाळी मारून त्यांच्यासाठी एक स्वच्छ आणि कोरडी जागा किंवा गोठा बनवू शकता। फक्त शेड बनवताना या गोष्टींचं लक्ष ठेवायचं की तुमच्या गोठ्याच्या आजूबाजूला जास्त डबके किंवा जास्त मच्छर, डास किंवा अनेक प्रकारचे जे पण पाणी साचलेलं असतं तसं नाही पाहिजे। सोबतच तुमच्या गोठ्यामध्ये जास्त खड्डे पण नाही पाहिजे। जर खड्डे असतील तर त्यामध्ये पाणी साचेल किंवा त्यांचं शेण, लघवी असेल तर ते साचून त्या ठिकाणी ते भिजत राहतील आणि त्यामध्ये तुम्हाला आजार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायला भेटतील। तर तुम्ही स्वच्छता ठेवा, गोठा चांगला ठेवा। दुसरा पॉईंट, तुम्हाला 2 एचएफ गाय किंवा जर्सी गाय खरेदी करायच्या आहेत, बरोबर। मग त्यासाठी तुम्हाला भांडवल किती लागेल। आता जसं मी गोठ्याचं सांगितलं, त्याचप्रमाणे आता जर्सी गायचं आणायला तुम्हाला खर्च किती येईल। आता साधारणतः तुम्हाला या ठिकाणी जर्सी गाय तुम्ही आणायला गेला, एक गाय तुम्ही आणायला गेला जी दिवसाला एक सरासरी 20 लिटर दूध देत असेल, अशी गाय तुम्हाला एक 60-70 हजार रुपयाच्या आसपास भेटून जाईल। प्रत्येक मार्केटनुसार याची किंमत कमी जास्त असू शकते, पण एक सरासरी अंदाज 70 हजार रुपये एक गायसाठी तुम्हाला आणायचे आहेत। 2 गायी म्हणजे तुम्हाला 70 अधिक 70 असे 1,40,000 रुपये तुम्हाला गाय आणण्यासाठी खर्च येईल। आणि तुम्ही जर 2 गाय आणताय म्हणजे ही गाय एका वेळेस 10 लिटर आणि 2 वेळेस म्हणजे दिवसाला 20 लिटर दूध देते, आणि अशा तुमच्याकडे 2 गायी आहेत म्हणजे तुम्हाला दिवसाला एक सरासरी 40 लिटर दूध या ठिकाणी भेटेल। आता 40 लिटर दूध तुम्हाला जर दिवसाला भेटत असेल आणि तुमचा डेअरीचा जो भाव आहे किंवा तुम्हाला 30 रुपये प्रति लिटरचा भाव भेटला, तर तुम्हाला या ठिकाणी एका दिवसाला 1200 रुपयाचं उत्पन्न या ठिकाणी भेटू शकतं। पण जर तुम्ही हे दूध डायरेक्ट कस्टमरला किंवा घरोघरी दारोदारी जाऊन देत असाल तर तुम्हाला या ठिकाणी 40 रुपयेसुद्धा भाव भेटू शकतो, बरोबर। पण तरी देखील मी या ठिकाणी फक्त डेअरीचा किंवा 30 रुपये लिटरचा भाव पकडतो आहे। आता 40 रुपये लिटर या ठिकाणी 30 रुपयाचा भाव आपण पकडला तर 1200 रुपये आपल्याला दिवसाचं उत्पन्न आलं आहे। आता यामधून आपण या ठिकाणी काय करायचं आहे, खाद्य, खुराक किंवा इतर खर्च वजा करायचा आहे। तर बघा, सुरुवातीचे 4 महिने आपल्या गाईचं दूध या ठिकाणी जास्त असणार आहे, त्यामुळे सुरुवातीचे 4 महिने आपल्याला किती, तर 40 लिटर दूध दिवसाला भेटणार आहे। आणि सुरुवातीचे 4 महिन्यांसाठी आपल्याला खाद्य खुराक किती लागेल, तर बघा, आपल्याला जे खाद्य आणायचं आहे ते सरासरी 32 रुपये किलोच्या आसपास या दराने आपल्याला भेटेल। आणि एका गाईला आपल्याला या ठिकाणी किती 6 किलो
खुराक किंवा खाद्य या ठिकाणी द्यायचं आहे। जर आपल्याजवळ 2 गायी असेल म्हणजे 12 किलो खाद्य खुराक आपल्याला त्यांना द्यावं लागेल आणि 32 रुपयांनी आपण त्यांना गुणाकार केला तर 384 किंवा आपण एक सरासरी 400 रुपये पकडून चालूया खुराकाचा खर्च। त्यानंतर चारा खर्च जो आहे आपला 100 रुपये चारा खर्च देखील आपण या ठिकाणी पकडलेला आहे। आता चारा खर्च आपण का पकडला, कारण की बरेच लोक बोलतील की आमच्या शेताचं उत्पन्न, आम्हाला शेतामधून उत्पन्न भेटतं आहे, ते उत्पन्न आमचं वजा होईल जर आम्ही चारा लावलं तर, त्यामुळे मी चारा खर्च पण पकडला आहे। जर तुमच्या घरामध्ये जर तुम्ही स्वतः तुमच्या शेतात चारा लावत असाल तर हा खर्च तुम्ही या ठिकाणी वजा करू शकता। मग चारा खर्च आपण 100 रुपये पकडला, असे करून आपण 500 रुपये दिवसाचा खर्च पकडला आणि त्यानंतर आपण 1200मधून वजा केले तर 700 रुपये आपल्याला निव्वळ नफा दिवसामागे उरतो आहे। आणि जर असं आपण पहिल्या 4 महिन्याचं उत्पन्न काढलं तर 84,000 रुपये आपल्याला या ठिकाणी काय तर पहिल्या 4 महिन्याचं उत्पन्न भेटतं आहे। बघा, आपण पूर्ण या ठिकाणी किती वर्षभराचं उत्पन्न काढणार आहोत गाय आणल्यापासून, बरोबर। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की नंतर आपल्या गाईचं दूध कमी होत जाणार आहे आणि शेवटला आपल्याला टोटल वर्षभराचं उत्पन्न किती भेटलं हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सोबतच तुम्ही लगेच मला कमेंट करा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय, प्रत्येकाने लगेच कमेंट करून मला सांगायचे। आता हे झालं आपल्या पहिल्या 4 महिन्याचं उत्पन्न। त्यानंतर पुढचे 3 महिने म्हणजे काय 5, 6 आणि 7 या 3 महिन्याचं उत्पन्न आपण बघूया। या महिन्यामध्ये आपल्या गाईचं दूध कमी झालेलं असेल म्हणजे 16 लिटर प्रति गाईचं दूध आपल्याला भेटेल। मग 16 गुणिले 2 गाई तर 32 लिटर दूध आपल्याला या ठिकाणी दिवसाला भेटणार आहे। 32 लिटर दूध 30 रुपये प्रति लिटरने आपण जर विकलं तर 960 रुपये आपल्याला या ठिकाणी दूध विकून भेटत आहे। त्यामधून आपल्या गाईचा खुराक आपण आणखी थोडा या ठिकाणी कमी करणार आहोत, म्हणजे 4 किलो खुराक एका गाईला, असा 8 किलो खुराक आपल्याला दोन्ही गायींना लागेल। 32 रुपयांनी 8 किलो खुराकाचा जो खर्च आहे तो आहे 256 रुपये आणि चारा आपल्याला तेवढाच लागेल 100 रुपये चारा खर्च। सोबतच आपल्याला या ठिकाणी 2 किलो खुराक या ठिकाणी काय तर वासरांना द्यावा लागेल, म्हणजे 64 रुपये वासरांचं खुराक किंवा खाद्य आपण पकडून चालूया। मग असे आपण किती वजा करणार तर 960 रुपयामधून 100, 64 आणि 256 आपण वजा केले तर 540 रुपयाचं उत्पन्न किंवा नफा आपल्याजवळ शिल्लक राहतो आहे। आणि 540 रुपये दिवसाला तर 90 दिवसांना किती, म्हणजे 3 महिन्याचं उत्पन्न जे आहे ते या ठिकाणी 48,600 रुपये आपल्याला निव्वळ नफा पुढच्या 3 महिन्यामध्ये भेटतो आहे। आता 4 महिने झाले, 3 महिने झाले, आता डायरेक्ट आले पुढचे 2 महिने, म्हणजे काय झालं 8वा आणि 9वा ह्या 2 महिन्याचं उत्पन्न आपण बघणार आहोत। मग बघा, या ठिकाणी आपल्या गाईचं दूध आणखी कमी होऊन 12 लिटरपर्यंत आलं आहे। 12 लिटर एका गाईचं दूध म्हणजे 2 गायांचं झालं 24 लिटर दूध आणि 24 लिटर दूध आपल्याला भेटतं आहे, जे आपण 30 रुपये लिटरने विकलं, जे विकून आपल्याला 720 रुपये भेटले। बघा, आपण शेवटला सर्व एकत्र करून बघणार आहोत, पण आपण आधी एक एक महिन्याचं बघतोय, म्हणजे स्टेप बाय आपण बघतोय, बरोबर। मग आता 24 गुणिले 30 बरोबर 720 रुपये आपल्याला दिवसाला उत्पन्न भेटतं आहे, ज्यामधून आपण आपला जो खुराक खर्च आहे आपण जसं मागच्या 3 महिन्यामध्ये दिलं होतं त्याचप्रमाणे आत्ता पण देणार आहोत, बरोबर। मग त्यामुळे आपण जो आपला खुराक खर्च आहे 256 रुपये आपण पकडला, चारा आपण 100 रुपये पकडला आणि वासरांचा जो आपला खर्च आहे तो आपण 60 रुपये किंवा 64 रुपये या ठिकाणी खुराकाचा पकडला। मग असे टोटल आपण यामधून वजा करणार आहोत 720मधून। मग बघा, आपल्याजवळ जी रक्कम उरते ती उरते 304 रुपये। आता 304 दिवसाला तर 60 दिवसांना किती किंवा 2 महिन्याला किती तर 18,240 रुपये आपला निव्वळ नफा आहे पुढच्या 2 महिन्याचा। आता आपण संपूर्ण या ठिकाणी 9 महिन्याचा उत्पन्न या ठिकाणी आपण बघूया किती भेटलं आणि त्यानंतर आपला आणखी काही जो खर्च आहे ज्यामध्ये आपल्या डॉक्टर असेल किंवा आपलं खतापासून किती उत्पन्न भेटतं आहे, भाकड काळ, अशी संपूर्ण माहिती आपण आता या ठिकाणी पुढे बघणार आहोत। पण त्या अगोदर पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, हात जोडून तुम्हाला विनंती करतोय, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा,
बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली आहे. व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय ते कमेंट करा. येणाऱ्या काळात तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तर ते देखील कमेंट करा. तर बघा, आत्ता आपण बघूया पूर्ण आपलं 9 महिन्याचं उत्पन्न. तर आपण जेव्हा टोटल हिशोब लावतो जे की 84,000 अधिक 48,600 अधिक 18,240, तर आपल्याजवळ जे उत्पन्न भेटतं आहे ते भेटतं आहे 1,50,840 रुपये आपल्याला निव्वळ नफा या ठिकाणी शिल्लक राहतो आहे 9 महिन्याचं. पुढचे 3 ते 4 महिने आपली जी गाय असेल ती या ठिकाणी हिचा भाकड काळ असेल किंवा त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं उत्पन्न भेटणार नाही आहे, बरोबर. मग बघा, 1,840 रुपये आपल्याला उत्पन्न दूध विकून भेटले. त्यानंतर आपलं या ठिकाणी जे खत असेल, जे आपल्याला 4 ते 5 ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या आपल्याला खत भेटेल, जे आपण 5,000च्या आसपास ट्रॉली विकणार आहोत. म्हणजे त्यापासून देखील आपल्याला 25,000 रुपये एक्स्ट्राचं इन्कम या ठिकाणी भेटणार आहे. आणि सोबतच आता बरेच लोक बोलतील ज्यामध्ये तुम्ही डॉक्टर असेल, औषधं असेल किंवा अनेक प्रकारचा जो खर्च माझ्याकडून सांगायचं राहून गेला असेल, असा संपूर्ण खर्च ज्यामध्ये तुमचं गाडीचं पेट्रोल असेल, असा सर्व खर्च तुम्ही का पकडला नाही आहे. तर बघा, मी हा खर्च पण पकडला आहे. कशामध्ये तर बघा, खताचे भेटतील तुम्हाला 20-25,000 आणि तुम्हाला जे या गायींपासून वासरं होतील, जे वासरं तुम्हाला या ठिकाणी 3 ते 4 वर्षानंतर विकल्यानंतर तुम्हाला आरामशीर 40-50,000 येऊ शकता. किंवा तुमची जर गाय असेल, कारवड असेल, तर तुम्हाला साहजिकच तुम्ही 70,000 ते 80,000ला किंवा 60,000ला विकू शकता. जर 4 वर्षाला तुम्ही एक गाय 40-60,000ला विकत असाल तर वर्षामागं तुम्हाला 15,000 भेटेल. म्हणजे 2 कारवडीचे तुम्हाला 30,000 आपण सरासरी पकडूया आणि खताचे तुम्हाला 25,000 पकडूया. म्हणजे किती जरी नाही म्हणलं तरी तुम्हाला एक्स्ट्राचं 50,000 उत्पन्न या ठिकाणी भेटतं आहे, ज्यामुळे तुमचं औषध असेल, डॉक्टर असेल, लसीकरण असेल किंवा इतर खर्च तुम्ही या ठिकाणी वजा करू शकता. किंवा तुम्ही तुमच्या दुधाच्या उत्पन्नामधून सुद्धा हा खर्च वजा करू शकता. वेळेनुसार, गायीनुसार किंवा अनेक गोष्टींनुसार हा जो हिशोब आहे यामध्ये फरक आढळून येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्या अगोदर तुम्ही तुमची स्वतःची एकदा अगोदर माहिती घ्या आणि मग तुम्ही या ठिकाणी कोणताही निर्णय घ्यावा. सोबतच तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.